नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता आपण पाहणार आहोत की मागच्या जन्मातील कर्म आजच्या आयुष्यावर कसा परिणाम करतात. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कमेंट नक्की करा. तर मंडळी, तुमच्या आयुष्यात काही दुःख वारंवार येते का? कदाचित कारण आहे तुमच्या मागच्या जन्माचं कर्म. गरुड पुराणानुसार तुम्ही तुमच्या मागच्या जन्माचे कर्म कसे जाणून घेऊ शकता? तर मंडळी, हे सत्य आहे का की आपण हे जाणून घेऊ शकतो की आपला मागचा जन्म कधी आणि कुठे झाला होता? आपण हे जाणून घेऊ शकतो का की आपण मागच्या जन्मात कोणकोणती कर्मे केली होती? आपली कर्मे चांगली होती की वाईट होती? हा प्रश्न जितका रंजक वाटतो तितकाच तो खोल आणि रहस्यमय सुद्धा आहे. याचे उत्तर आहे हो, आपण हे जाणून घेऊ शकतो. हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ आणि पुराणांमध्ये या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख आहे की आपण आपल्या मागच्या जन्मांच्या कर्मांना समजू शकतो आणि हे देखील जाणून घेऊ शकतो की आपला जन्म कुठे आणि कसा झाला होता. आजच्या या विशेष चर्चेत आपण या गूढ विषयाला विस्ताराने समजून घेऊ आणि त्या पद्धती जाणून घेऊ ज्याद्वारे आपण आपल्या मागच्या जन्माचे रहस्य उलगडू शकतो. तर मंडळी, हिंदू धर्माचे ग्रंथ जसे की वेद, उपनिषद, भगवद्गीता आणि पुराणांमध्ये वर्णन केलेल्या पुनर्जन्म कर्म सिद्धांतावर बोलणार आहोत. सोबतच आपण एका रंजक कथेच्या माध्यमातून हे समजून घेऊ की भगवान विष्णूंनी आपले प्रिय भक्त गरुडाला या विषयावर काय उपदेश दिला. त्यानंतर आपण त्या सोप्या आणि प्रभावी पद्धतींवर चर्चा करू ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मागच्या जन्माबद्दल जाणून घेऊ शकता आणि आपले वर्तमान जीवन अधिक चांगले बनवू शकता. तर मंडळी, या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया. हिंदू धर्मात पुनर्जन्म आणि कर्मांचा सिद्धांत आत्म्याचे अमरत्व आणि त्याच्या निरंतर जन्ममरणाच्या चक्रावर आधारित आहे. हा विश्वास आहे की आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि ही प्रक्रिया त्याच्या कर्माच्या आधारांवर ठरते. आपले वेद, उपनिषद, भगवद्गीता आणि पुराणे या सिद्धांताला विस्ताराने समजावून सांगतात. चला पाहूया या ग्रंथांमध्ये काय लिहिले आहे ते थोडक्यात. ऋग्वेद आणि यजुर्वेदात आत्म्याचे अमरत्व आणि कर्माच्या फळांचा उल्लेख आहे. बृहदारण्यक उपनिषद आणि छांदोग्य उपनिषदात कर्म आणि पुनर्जन्माचे स्पष्ट वर्णन मिळते. यामध्ये सांगितले आहे की आत्मा आपल्या मागच्या कर्मांच्या आधारावर नवीन जन्म घेतो. चांगले कर्म स्वर्ग किंवा उत्तम योनीकडे घेऊन जातात, तर वाईट कर्म नरक आणि निम्न योनीकडे घेऊन जातात. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे त्यागून नवीन कपडे धारण करतो, तसेच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. अध्याय 2 श्लोक 22 हे पुनर्जन्माचे सर्वात स्पष्ट आणि सुंदर वर्णन आहे. गीतेत हे देखील म्हटले आहे की कर्माचे फळ नक्कीच भोगावे लागते आणि हे फळ मागच्या जन्माच्या कर्मांनी देखील प्रभावित होते. गरुड पुराणात मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास, कर्म, फळ आणि पुनर्जन्माचे विस्तृत वर्णन आहे. यात सांगितले आहे की आत्मा आपल्या कर्माच्या आधारावर स्वर्ग, नरक किंवा नवीन जन्म प्राप्त करतो. भागवत पुराणात राजा भरताची कथा प्रसिद्ध आहे, जे आपल्या मागच्या जन्माच्या कर्मांमुळे हरणाच्या रूपात जन्म घेतात. ही कथा कर्म आणि पुनर्जन्माचा सिद्धांत समजावण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. विष्णू पुराण आणि मार्कंडेय पुराणात सुद्धा कर्म आणि पुनर्जन्माचे वर्णन मिळते. या ग्रंथावरून हे स्पष्ट आहे की हिंदू धर्मात मागचा जन्म आणि कर्मांचे खूप महत्त्व आहे. पण प्रश्न हा आहे की आपण खरोखर आपला मागचा जन्म जाणून घेऊ शकतो का? आणि जर हो तर कसे? यासाठी आपल्याला भगवान विष्णू आणि गरुडाच्या एका पौराणिक कथेचा आधार घ्यावा लागेल, ज्यात भगवान विष्णूंनी हे रहस्य उलगडले. एका वेळची गोष्ट आहे जेव्हा भगवान विष्णू
आपल्या सिंहासनावर विराजमान होते. त्यांचे प्रिय भक्त आणि वाहन गरुड त्यांच्यासमोर उभे होते. गरुडाने अत्यंत विनम्र भावाने भगवान विष्णूंना प्रश्न केला, हे प्रभू, मनुष्य आपल्या कर्माच्या आधारावर चांगला किंवा वाईट जन्म प्राप्त करतो ते तर मला समजले, पण काय कोणताही मनुष्य हे जाणून घेऊ शकतो की त्याने आपल्या मागच्या जन्मात कोणकोणती कर्म केली होती? तो हे समजू शकतो का की त्याचा जन्म कुठे आणि कसा झाला होता? आणि जर हो, तर तो हे कसे जाणून घेऊ शकतो? भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, हे गरुड, तू खूपच सुंदर प्रश्न केला आहेस. हा प्रश्न प्रत्येक त्या आत्म्याच्या मनात निर्माण होतो ज्याला आपल्या जीवनाची गूढ रहस्य जाणून घ्यायची आहेत. मी तुला आज हे रहस्य समजावून सांगेन, पण आधी एक कथा ऐक. ही कथा लक्षपूर्वक ऐक, कारण ही तुला कर्म, पुनर्जन्म आणि मागच्या जन्माचे रहस्य समजण्यास मदत करेल. प्राचीन काळात एक राजा होता ज्याचे नाव अमरसेन होते. तो मोठा धार्मिक आणि पराक्रमी होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती आणि राजा नेहमी धर्माच्या मार्गावर चालत असे. पण एक दिवस राजाच्या मनात एक विचार आला. त्याला आपल्या मागच्या जन्माची आठवणी अस्पष्ट रूपात आठवू लागल्या. तो विचार करू लागला, मी असे काय केले की मला हे राजसी जीवन मिळाले? काय माझ्या मागच्या जन्मात सुद्धा मी राजा होतो की आणखीन कोणी? आणि जर माझे कर्म वाईट होते तर मला हे सुख कसे प्राप्त झाले? राजाने आपल्या दरबारातील विद्वान आणि ज्योतिषांना बोलावले. त्यांनी विचारले, काय असा कोणताही मार्ग आहे ज्याने मी माझा मागचा जन्म जाणून घेऊ शकेन? विद्वानांनी सांगितले, महाराज, आपल्या शास्त्रांमध्ये मागचा जन्म जाणून घेण्याचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. पहिला मार्ग आहे ज्योतिषशास्त्र. आपल्या जन्मकुंडलीतील ग्रहांची स्थिती, विशेषतः राहू, केतू आणि नवम भाव आपल्या मागच्या जन्माच्या कर्माचे संकेत देऊ शकतात. दुसरा मार्ग आहे गहन ध्यान आणि योग साधना. याच्या माध्यमातून आपण आपल्या आत्म्याच्या खोलात उतरून मागच्या जन्माच्या स्मृती जागृत करू शकतो. तिसरा मार्ग आहे एखाद्या सिद्ध गुरूंची कृपा, जे आपल्या आध्यात्मिक शक्तीने तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माचे दर्शन घडवू शकतात. राजा अमरसेनने या सर्व पद्धती आजमावण्याचा निश्चय केला. सर्वात आधी त्यांनी एका प्रख्यात ज्योतिषाला बोलावले. ज्योतिषाने त्यांच्या कुंडलीचा अभ्यास केला आणि सांगितले, महाराज, तुमच्या मागच्या जन्मात तुम्ही एक सामान्य व्यापारी होता. तुम्ही खूप दान पुण्य केले, गरिबांची मदत केली आणि धर्माच्या मार्गावर चाललात. पण एक चूक तुम्ही केली होती. तुम्ही तुमच्या व्यापारात एकदा अजाणतेपणी धोका दिला, ज्यामुळे काही लोक दुःखी झाले. तुमच्या चांगल्या कर्मांनी तुम्हाला हे राजसी जीवन दिले, पण एका छोट्या चुकीमुळे तुम्हाला या जन्मात काही कष्टसुद्धा भोगावे लागत आहेत, जसे की तुमच्या आरोग्यात वेळोवेळी येणाऱ्या समस्या. भगवान विष्णूंनी हसत गरुडाकडे पाहिले आणि म्हटले, हे गरुड, मनुष्याच्या कर्मांचा हिशोब निसर्ग स्वतः ठेवतो. जर तुला हे जाणून घ्यायचे आहे की मागच्या जन्मात कर्म कसे होते, तर यासाठी 2 सोपे आणि स्पष्ट मार्ग आहेत. हे मार्ग अवलंबून कोणतीही व्यक्ती आपल्या कर्मांचा अंदाज लावू शकते. हे मार्ग केवळ मागच्या जन्माच्या कर्मांना समजण्यास मदत करत नाही, तर हे देखील सांगतात की आपण आपले वर्तमान जीवन कसे चांगले बनवू शकतो. हे जीवन कर्मांचा एक आरसा आहे, जो आपल्याला आपला भूतकाळ आणि भविष्याची एक झलक देतो. पहिला मार्ग, वर्तमान जीवनाचा आरसा. पहिला मार्ग हा आहे की तुम्ही तुमच्या वर्तमान जीवनाला बारकाईने पहा. तुमच्या जीवनात किती सुख आहे, किती दुःख आहे, किती आजार तुम्हाला घेरून आहेत, किती अडचणी तुमच्या समोर येत आहेत. तुमचे जीवन कष्टांनी भरलेले आहे का, की तुम्ही सुख आणि शांतीने जगत आहात? शास्त्र आणि पुराणांमध्ये हे स्पष्टपणे लिहिलेले आहे की आपले वर्तमान जीवन आपल्या मागच्या जन्माच्या कर्मांचे फळ आहे. जर तुमचे वर्तमान जीवन दुःख, रोग आणि अडचणींनी भरलेले असेल, तर हा या गोष्टीचा संकेत आहे की तुमच्या मागच्या जन्माचे कर्म कदाचित तितके शुभ नव्हते. शास्त्रात म्हटले आहे की कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते. हा निसर्गाचा नियम आहे, ज्याला कोणीही बदलू शकत नाही. जसे एक शेतकरी जे बी पेरतो तेच फळ मिळवतो. जर त्याने चांगले बी पेरले तर त्याला चांगले पीक मिळेल,
पण जर त्याने खराब बी पेरले तर पीकसुद्धा खराबच होणार आहे. अगदी त्याचप्रमाणे आमची कर्मे बी आहेत आणि आमचे जीवन त्याचे पीक. जर तुम्ही आज कष्ट भोगत असाल तर हे तुमच्या मागच्या जन्माच्या कर्मांचा परिणाम असू शकतो. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल, आर्थिक चणचणींचा सामना करत असेल किंवा नात्यांमध्ये वारंवार अपयश मिळत असेल, तर हे शक्य आहे की त्याने मागच्या जन्मात काही अशी कर्मे केली असतील ज्याचे फळ त्याला आता भोगावे लागत आहे. शास्त्र म्हणतात, करावे तसे भरावे. हा नियम अटळ आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण निराश झाले पाहिजे. वर्तमान जीवन आपल्याला एक संधी देते की आपण आपले कर्म सुधारावे आणि भविष्य चांगले बनवावे. दुसरा मार्ग, वर्तमान कर्मांचे विश्लेषण. दुसरा मार्ग आणखी रंजक आणि खोल आहे. भगवान विष्णू गरुडाला म्हणाले, हे गरुड, जर तुला मागच्या जन्माच्या कर्मांना समजून घ्यायचे असेल तर आपल्या वर्तमान जीवनाच्या कर्मांना बघ. हे ऐकायला सोपे वाटते, पण याचा अर्थ खूप खोल आहे. आमचे वर्तमान कर्म आपल्या मागच्या जन्माच्या कर्माचे एक प्रतिबिंब असू शकतात. जर आपण आपल्या वर्तमान जीवनात करत असलेल्या कार्याचे विश्लेषण केले तर आपल्याला हे समजू शकते की आपली वृत्ती आणि सवयी कशा आहेत. उदाहरणार्थ, जर तुम्ही पूर्ण शुद्धीत जागृत अवस्थेत जाणीवपूर्वक चुकीचे कार्य करत असाल, जसे की कोणाला धोका देणे, कोणाचे मन दुखावणे, कोणाचे पैसे हडप करणे, कोणा दुर्बलाला त्रास देणे किंवा कोणाला शिवीगाळ करणे, तर हे दर्शवते की तुमच्या वृत्तीमध्ये काही कमतरता आहे. जर तुम्ही जागृत अवस्थेत, जेव्हा तुम्हाला सर्व काही समजत आहे, तर ही चुकीचे कार्य करता, तर विचार करा, जेव्हा तुम्ही मागच्या जन्मात होतात आणि ते जीवन तुम्हाला आठवत नाही, तेव्हा तुम्ही काय काय केले असेल. आपला आत्मा एका प्रवासावर आहे जो अनेक जन्मांपासून चालत आला आहे. प्रत्येक जन्मात आपल्या वृत्ती आणि सवयी आपल्यासोबत चालतात. जर तुम्ही या जन्मात रागीट आहात, लोभी आहात किंवा दुसऱ्यांना दुःख देण्याची सवय ठेवता, तर शक्य आहे की मागच्या जन्मातसुद्धा तुम्ही अशीच वृत्ती दाखवली असेल. हा दुसरा मार्ग आपल्याला हे समजण्यास मदत करतो की आपल्या आत्म्याची प्रकृती काय आहे. जर तुम्ही तुमचे वर्तमान कर्म सुधारले तर केवळ तुमचे हे जीवनच चांगले होणार नाही, तर तुमचा पुढचा जन्मसुद्धा सुखमय होऊ शकतो. कर्मांचा घडा, सुख आणि दुःखाचा हिशोब जीवनाला एका घड्याच्या रूपाने समजले जाऊ शकते. आजचे चांगले कर्म एका घड्यात जमा होतात आणि वाईट कर्म दुसऱ्या घड्यात. जोपर्यंत चांगल्या कर्मांचा घडा भरलेला राहतो तोपर्यंत आमचे जीवन सुखमय राहते. पण जसा घडा रिकामी होतो, वाईट कर्मांचा घडा प्रभावी होऊ लागतो. निसर्ग खूप संयमी आहे. तो वाट पाहतो की कधी तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ संपते आणि मग वाईट कर्मांचा हिशोब सुरू होतो. समजा एखादी व्यक्ती 70 वर्षापर्यंत सुखी जीवन जगते. त्याला कोणताही आजार नाही, कोणतीही आर्थिक अडचण नाही आणि नात्यांमध्येही कोणतेही दुःख नाही. तो विचार करतो की त्याचे जीवन खूप चांगले आहे. पण समजा की 70 वर्षाच्या वयात त्याच्या चांगल्या कर्मांचा घडा रिकामी होतो. आता जर तो 71व्या वर्षात प्रवेश करतो तर त्याच्या वाईट कर्मांचे फळ सुरू होऊ शकते. पण जर तो 70 वर्षाच्या वयात मरण पावला तर काय होईल? काय तो वाईट कर्मांच्या फळापासून वाचला नाही? निसर्गाचा नियम असा नाही. पुढच्या जन्मात तो त्या वाईट कर्माचे फळ भोगेल. कधी लोक म्हणतात, मी तर अजून मूल आहे, माझ्यासोबत इतक्या अडचणी का आहे? त्याचे उत्तर हे आहे की या अडचणी तुमच्या मागच्या जन्माच्या कर्माचे फळ असू शकतात. निसर्ग कधीही भेदभाव करत नाही. तो केवळ तुमच्या कर्मांचा हिशोब ठेवतो. एक मूल जे पुलाखाली उपाशी तडफडत आहे आणि दुसरे मूल जे एखाद्या श्रीमंत घरात जन्म घेते, हा फरक त्याच्या कर्मांचा परिणाम आहे. ईश्वर भेदभाव करत नाही. हे आमच्या कर्मच आहे जे आम्हाला सुख किंवा दुःख देतात. कर्माची सुधारणा चांगल्या भविष्याची गुरुकिल्ली आहे. हे समजणे महत्त्वाचे आहे की कर्मांचा नियम आपल्याला निराश करण्यासाठी नाही, तर आपल्या प्रेरित करण्यासाठी आहे. जर तुम्ही तुमच्या वर्तमान जीवनात चांगले कर्म केले, जसे की दुसऱ्याची मदत करणे, सत्य बोलणे, दया आणि करुणा दाखवणे,
तर तुम्ही तुमचे भविष्य चांगले बनवू शकता. शास्त्रांमध्ये म्हटले आहे, चांगल्या कर्माचे फळ नक्कीच मिळते. जर तुम्ही आज चांगले कार्य केले तर तुमचा पुढचा जन्म सुखमय होईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या भुकेलेला अन्न दिले, एखाद्या दुःखी व्यक्तीला सांत्वन दिले किंवा एखाद्या दुर्बलाची मदत केली, तर हे कार्य तुमच्या चांगल्या कर्मांच्या घड्याला भरतात. हा घडा जितका भरेल तितकेच तुमचे जीवन सुख आणि शांतीने भरलेले राहील. याच्या उलट जर तुम्ही दुसऱ्यांना दुःख देता, धोका देता किंवा क्रोध आणि लोभात अडकता, तर तुम्ही तुमच्या वाईट कर्मांच्या घड्याला भरत आहात, ज्याचे फळ तुम्हाला भविष्यात भोगावे लागेल. निसर्गाचा नियम खूप स्पष्ट आहे. तुम्ही जे कराल तेच तुम्हाला मिळेल. हा नियम ना पक्षपात करतो ना कोणाला विशेष सूट देतो. मग तुम्ही श्रीमंत असो, गरीब असो, मोठे असो वा लहान, निसर्ग तुमच्या कर्मांच्या आधारावरच तुम्हाला फळ देतो. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हा एक प्रसिद्ध भगवद्गीतेचा श्लोक आहे, ज्याचा अर्थ आहे की तुमचा अधिकार केवळ कर्म करण्यात आहे, त्याच्या फळांमध्ये कधीही नाही. याचा अर्थ असा की आपण आपले कर्तव्य फळाची चिंता न करता पूर्ण केले पाहिजे. हा श्लोक निष्काम कर्मांचा सिद्धांत शिकवतो, ज्याचा अर्थ आहे की कर्म स्वतःमध्ये एक ध्येय असले पाहिजे, ना की त्याचे परिणाम. शेवटी भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितले, हे गरुड, कर्मच मनुष्याचा खरा सोबती आहे. हा ना कधी धोका देतो ना कधी सोडतो. मनुष्याने आपले कर्म शुद्ध आणि उत्तम बनवले पाहिजेत, जेणेकरून त्याचे जीवन सुख आणि शांतीने भरलेले राहील. आमचे जीवन एक प्रवास आहे, ज्यात प्रत्येक कर्म एक पाऊल आहे. जर आपण योग्य दिशेने पाऊल उचलले तर आपले गंतव्य म्हणजे सुखमय असेल. पण जर आपण चुकीच्या रस्त्यावर चाललो तर आपल्याला दुःख आणि कष्ट भोगावे लागू शकतात. म्हणून आपले कर्म सुधारा, दुसऱ्यांसाठी चांगले करा आणि निसर्गाच्या नियमाशी जुळवून घ्या. हे जीवनाचे खरे रहस्य आहे. हे ऐकून राजाला आश्चर्य झाले. त्यांनी पुन्हा एका योग्याचा आश्रय घेतला आणि गहन ध्यान सुरू केले. अनेक महिन्यांच्या साधनेनंतर राजाला आपल्या मागच्या जन्माचे काही दृश्य दिसू लागले. त्यांनी पाहिले की ते एका छोट्या गावात एका व्यापाऱ्याच्या रूपात राहत होते. त्यांनी गरिबांना अन्न वाटले, मंदिरे बांधली, पण एकदा अजाणतेपणे एक चुकीचा व्यवहार केला, ज्यामुळे काही लोकांचे नुकसान झाले. या स्मृतीने राजाला आपल्या वर्तमान जीवनातील कष्टांचे कारण समजण्यास मदत केली. शेवटी राजाने एका सिद्धांत गुरूंचा आश्रय घेतला. गुरुने आपल्या आध्यात्मिक शक्तीने राजाला त्याच्या मागच्या जन्माचे पूर्ण दर्शन घडवले. राजाने पाहिले की त्याच्या कर्मांचा हिशोब यमलोकात ठेवला गेला आहे आणि त्याच्या चांगल्या कर्मांचा घडा अजूनही भरलेला आहे, ज्यामुळे त्यांना हे राजसी जीवन मिळाले. पण गुरुने हे देखील चेतावणी दिली, हे राजा, आता तुला तुझ्या वर्तमान कर्मांवर लक्ष द्यावे लागेल. जर तू आताही धर्माच्या मार्गावर चालशील तर पुढचा जन्म आणखी उत्तम होईल, पण जर तू अहंकार आणि लोभात पडलास तर पुढच्या जन्मात तुला कष्ट भोगावे लागू शकतात. भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितले, हे गरुड राजा, अमरसेनच्या कथेवरून हे समजून घे की मागचा जन्म जाणून घेणे शक्य आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचे आपले वर्तमान कर्म शुद्ध करणे. मनुष्य आपला मागचा जन्म ज्योतिष, ध्यान आणि सिद्ध गुरूंच्या कृपेने जाणून घेऊ शकतो. पण खरे ज्ञान हे आहे की तू तुझे वर्तमान जीवन पाहून तुझ्या मागच्या कर्मांचा अंदाज लावू शकतोस. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.